दोंडाईच्या येथील शेख नबू शेख बशीर पिंजारी हे गाडी चालक आणि मित्रासोबत साक्री येथे न्यायालयीन कामकाजानिमित्ताने गेले होते. त्यावेळी 8-10 जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेतील हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे एक निवेदन शेख नबू शेख बशीर पिंजारी यांच्यासह दोंडाईच्या येथील नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की भाचा, भाचे आणि नातू यांना एका गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या संदर्भात दिनांक 12 फेब्रुवारी रोजी साक्री येथील न्यायालयात कामकाज होते. यासाठी शेख नबू शेख बशीर पिंजारी साक्री येथे गेले होते. त्यावेळी 8-10 जणांनी येऊन प्राणघातक हल्ला केला. मारहाण होत असताना पळ काढल्याने आम्ही वाचलो आहोत. मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या संदर्भात हल्लेखोरांना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. धुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देताना स्वतः शेख नबू शेख बशीर पिंजारी यांच्यासह जितेंद्र गिरासे, प्रवीण महाजन, विजय मराठे, अहमद शेख, खलील बागवान, मुकेश देवरे, सलाम शहा, आसिफ खान पिंजारी, अनवर वासिम पिंजारी, बबलू पिंजारी आदी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मैं शेख अहमद, माजी नगर सेवक दोंडाईचा नगरपालिका 11 तारीख को जो दोंडाईचा नगरपालिका के माजी उपनगर अध्यक्ष नबू भाई पिंजारी जब साकरी में गए थे और साकरी पर उनके ऊपर जो हल्ला हुआ, वो हल्ले के ऊपर जो जानलेवा हल्ला हुआ, कुछ लोगों ने 10-15 लोगों ने मिलकर जो न्यायालय परिसर में जो उनके ऊपर हल्ला हुआ, तो आज हम जिन लोगों ने जो आरोपी है जिन्होंने हल्ला किया, प्राणघातक जो हल्ला किए, उन लोगों पर कार्रवाई होना चाहिए, ऐसी हमने ये आशा लेकर निवेदन एसपी साहब को लिया, उनको दिए हैं कि जिन लोगों ने ऐसा इन पर जानलेवा हल्ला किया है तो ऐसे आरोपी को जल्दी से जल्दी जो है वो उन्हें अटक करें और उन पर कार्रवाई हो, यही निवेदन हम देने के लिए आए. प्रवीण महाजन दोंडाईच्या दिनांक 11 फेब्रुवारी रोजी आमच्या दोंडाईच्या शहरातील सामाजिक कार्यकर्ता तथा माजी उपनगराध्यक्ष नबूभाई पिंजारी यांच्यावर त्यांच्या एका नातेवाईकांच्या संशयित आरोपी म्हणून अटक आहे. त्या संदर्भात वकिलांशी चर्चा करण्यासाठी नबूभाई आणि त्यांचे एक मित्र जे पिंपळनेरचे नगरसेवक आहेत हे साक्रीला गेले होते आणि एका चहाच्या हॉटेलमध्ये बसून ते त्यांच्या वकिलाशी चर्चा करत होते. तेवढ्यात एक मोठा टोळकं साक्री शहरातील काही गुंड त्याच्यामध्ये आले आणि त्यांनी तिथले ऊसाच्या रसवंतीवरनं काही ऊसाचे टिपरे काढून किंवा काही प्राणघातक हल्ला करण्यासाठी जे शस्त्र असतात तसे शस्त्र घेऊन त्यांनी नबूबाईंवर हल्ला केला. एक लोकप्रतिनिधीवर हा हल्ला आहे. लोकप्रतिनिधी हा काही गोष्टी समजवण्यासाठी किंवा काही ऐक्य घडवण्यासाठी जात असतात, तर त्या माध्यमातून लोकप्रतिनिधीवर हल्ला होणं हे चुकीचं आहे. ज्यांनी त्या लोकप्रतिनिधीवर नबूबाईंवर हल्ला केला त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी असं आम्ही आज धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धुळे साहेब यांना यासाठी आम्ही सगळ्यांनी भेटून विनंती केली. मी विजय मराठे, नगरसेवक दोंडाईचा. मागील जी साक्री येथे घटना घडली त्या संदर्भात आज अधीक्षक श्री धिवरे साहेब यांना भेटण्यासाठी आलो आणि निवेदन दिलं की सामाजिक कार्यकर्ते श्री नबूभाई पिंजारी हे दोंडाईचे उपनगराध्यक्ष असताना त्या ठिकाणी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांच्यावर अचानक काही टवाळखोरांनी हल्ला केला. त्या संदर्भात आम्ही आमच्या दोंडाईच्या नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने त्याचा निषेध व्यक्त करतो आणि आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी अशी विनंती करतो.